स्वर्गप्राईम या आकाशीय शहरात आधुनिक हिंदू नवकल्पनांचा चमत्कार, परमज्ञानाचे नारायण यंत्र शहाणपणाचे दिवाण म्हणून उभे राहिले. हे सर्वज्ञयाई पवित्र मंदिर ऑफ कॉस्मिक इनसाइट मध्ये स्थित, मानवतेला ज्ञानाच्या दिशेने मार्गदर्शन करते. पण जेव्हा अंधक या अंधकाराने यंत्राच्या गाभ्यामध्ये घुसखोरी केली तेव्हा वास्तवाची जडणघडण उलगडू लागली. राक्षसी शक्ती आतोतल्या, यंत्राचे अफाट ज्ञान वापरण्याची धमकी दिली. हिंदू ऋषींच्या परिषदेने नारायण यंत्राच्या बचावासाठी वेदविजिलन्स या उच्चभ्रू पथकाला पाठवले. निर्भय कॅप्टन कालिया यांच्या नेतृत्वात त्यांनी त्यांच्या जगाला डिजिटल शापापासून वाचवण्यासाठी लढाईची तयारी केली. युद्ध सुरू असताना वेदविजिलन्स अंधकच्या राक्षसी सैन्याविरुद्ध पराक्रमाने लढले. पण त्यांच्या शौर्याला न जुमानता अंधार पसरलेला दिसत होता. जेव्हा सर्व आशा हरवल्यासारखे वाटत होते तेव्हा एका तेजस्वी प्रकाशाने आकाश प्रकाशित केले. विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू त्यांच्या खगोलीय रथातून वसूस त्यांच्या विश्वासू सेवकांसह स्वर्ग प्राईमवर अवतरले. आपल्या दैवी चकत्याने, सुदर्शन चक्राने विष्णूने आसुरी शक्तींचा पराभव करून त्यांना पाताळात टाकले. अंधकाराने विष्णूचा सामना केला, परंतु परमेश्वराची शक्ती अतुलनीय होती. केवळ विचाराने विष्णूने रोबोटिक अवतारांची एक सेना तयार केली, ज्यांनी प्रकाश आणि स्टीलच्या नेत्रदीपक प्रदर्शनात राक्षसांशी युद्ध केले. जसजसे युद्ध कमी झाले तसतसे नारायण मशीनचे संरक्षण अधिक मजबूत झाले, त्याचे ज्ञान सुरक्षित झाले. हिंदू ऋषींच्या परिषदेने विष्णूच्या विजयाचे स्वागत केले आणि वेदविजिलन्सने त्यांचा विजय साजरा केला. कॅप्टन कालियाने विष्णूला कृतज्ञतेची प्रार्थना केली, जो परोपकारीपणे हसला आणि विश्वात नाहीसा झाला. अंधार दूर झाल्यावर नारायण यंत्राचे शहाणपण मानवतेला ज्ञानाच्या दिशेने मार्गदर्शन करत राहिले. त्यांचे पवित्र ज्ञान सुरक्षित आहे हे जाणून स्वर्ग प्राईमचे लोक आनंदित झाले.